हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सुंदर असा मराठी लुकवर जाणारा नेकलेस तयार करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा। मटेरियल काय लागतं ते बघू। सर्वात अगोदर मी अशा प्रकारचा मोठा लाल कलरचा कुंदन घेतला आहे। इथे तुम्ही कोणताही कलर वापरू शकता। त्यानंतर 3 mm मोती, 6 mm मोती, हे अशा प्रकारचे एक खूप गोल्डन मनी, त्यानंतर हिरव्या रंगाचे सीड बीड्स, 2 जम्पिंग आणि लॉरियल पर्ल चेन लागणार आहे। त्यानंतर टूल्स आणि रॅपिंग वायर। तर बघा, रॅपिंग वायर मधला छोटासा तुकडा अगोदर कट करून घेतला। त्यानंतर कुंदनच्या वरच्या साईडने त्याला फिक्स करून घ्यायचं आहे 2 ते 3 वेळा। आणि त्यामध्ये 3 mm मोती ओवून घ्यायचे। आणि अशा प्रकारे कुंदनच्या भोवती सेट करून रॅपिंग वायरने फिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर वरचे 2 ते 3 मोती सोडून आपल्याला दुसरी डिझाइन तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी एक मोती 6 mm चा आणि एक स्मॉल साईजचा गोल्डन मनी टाकला आहे। आणि गोल्डन मनी तसाच वरच्या साईडला ठेवून मोत्यामधून वायर खालच्या साईडने पास करून घ्यायची। पर्ल फ्लॉवर बनवताना जी प्रोसेस आपण करतो तशा पद्धतीने करून आपल्याला सर्कल पूर्ण करून घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला हवे तेवढे मोती ओवून घेतल्यानंतर ते दुसऱ्या बाजूला आणून रॅपिंग वायरने फिक्स करायचे आहेत आणि 2-2 मोत्यांना रॅपिंग करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर आतली आणि बाहेरची लेयर दोन्ही आपल्याला 3 ते 4 ठिकाणी बांधून घ्यायचे आहेत। बघा, खालून एक बोट आणि वरी अंगठा लावून व्यवस्थित असं आपल्याला फिनिशिंग देत 3 ते 4 ठिकाणी दोन्ही लेयर एकत्र व्यवस्थित बांधून घ्यायच्यात। कुंदनला जे होल्स असतात खालच्या साईडने त्यातून वायर वरती काढून घ्यायची आणि नंतर तीच वायर वरून खालच्या बाजूला आणून पुढच्या होलमधून टाकून घ्यायची। तर बघा, अशा प्रकारे सुंदर असा पॅच तयार झालाय। त्यानंतर 2 लेयरच्या मध्ये जे गॅप आहे ते भरून काढण्यासाठी किंवा डिझाइन अजून व्यवस्थित लुक येण्यासाठी
इथं आपण सीड बीड्स ओवून घेतले आहेत दोन्ही लेअरच्या मध्ये, आणि ते सुद्धा आपल्याला 3 ते 4 ठिकाणी एकत्र व्यवस्थित पॅक करून घ्यायचंय. आणि शिल्लक राहिलेली रॅपिंग वायर ही आपल्याला मोत्याभोवती गुंडाळून कट करून घ्यायची आहे. त्यानंतर टोक व्यवस्थित दाबून घ्यायचं नेहमीप्रमाणे. तर बघा, सुंदर असं पेंडंट तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण लॉरियल पर्ल चेन ॲड करणार आहोत जम्परिंगच्या मदतीने. तर बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कुंदनच्या होलमध्ये दोन्ही साईडला 2 जम्परिंग अटॅच करून घ्यायच्या, आणि आपल्याला जेवढी लेंथ हवी आहे त्याप्रमाणे पर्ल चेन कट करून घेऊन सिंगल, डबल, ट्रिपल अशा पद्धतीने जशी आपली चॉईस आहे तशा पद्धतीने ते जॉईंट करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही वरच्या साईडला गोल्डन मण्यांची किंवा सिंपल मोत्यांची चेन सुद्धा ॲड करू शकता. आता त्यानंतर इथं पेंड अटॅच करण्यासाठी खालच्या साईडने आपल्याला लटकन बनवून घ्या आहेत. तर त्यासाठी मी बॉल पेन घेतले आहेत आणि त्यामध्ये रेड कलरचा क्रिस्टल घातला आहे ड्रॉप शेप मोठ्या साईजचा, आणि त्याचं लटकन बनवून घेतलाय. त्याच पद्धतीने 2 मोत्याचे आणि हिरव्या रंगाचा छोटा क्रिस्टल एक लॉरियल बनवून घेतला आहे, आणि ते आपल्याला खालच्या साईडने सेंटरला जम्परिंग मध्ये टाकून घेऊन अटॅच करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या पेंडंटला सुंदर असा लुक येतो. हा नेकलेस आपण साडी किंवा ड्रेसवरती पण मॅच करू शकतो कोणत्याही मराठी लुकसाठी. तर बघा, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. धन्यवाद.